नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आज ऐकूयात डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी सादर केलेला 60 नंतरचा शाकाहार या कार्यक्रमाचा भाग पहिला. मी डॉक्टर कल्याण गंगवाल, पूना हॉस्पिटल आणि केएमचा कन्सल्टंट फिजिशियन. गेले 50 वर्ष मी वैद्यकीय व्यवसायात आहे, पण गेल्या 50 वर्षामध्ये सातत्यानं सदाचार, शाकाहार आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मी कार्यरत आहे. आज आहाराविषयी जागरण करण्यासाठी मी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. 40 नंतरचा आहार कसा असावा, वृद्धांनी आहार काय घ्यावा याविषयीचं अत्यंत वैज्ञानिक विश्लेषण मी आपल्यासमोर ठेवणार आहे. शेवटी आहार हे शरीररूपी इंजिनाचं इंधन आहे. शरीर जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला योग्य आहार देणं अत्यंत गरजेचं असतं, कारण आपले हे इंजिन व्यवस्थित चालावं तर त्याला सुयोग्य आहार देणं हे त्याचं इंधन असल्यामुळे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण सुखी राहावं, प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण स्वस्थ राहावं, पण आरोग्याची व्याख्या करताना जागतिक आरोग्य संघटना म्हणते की व्हॉट इज आफ्टर ऑल हेल्थ, की शेवटी आरोग्य म्हणजे काय. तर त्याची व्याख्या करताना जागतिक आरोग्य संघटना म्हणते इट इज अ ज्युबिलियंट स्टेट ऑफ वेलबिंग, नॉट ओनली फिजिकल बट मेंटल अँड सोशल टू. याचा अर्थ असा की मी जर स्वस्थ असायचं असेल, मी जर मला स्वतःला मी निरोगी म्हणत असेल तर केवळ मी शरीराने निरोगी असून उपयोगाचं नाही. मी शरीराने निरोगी असलं पाहिजे, मी मनाने निरोगी असलं पाहिजे, आणि ज्या समाजात मी वावरतो तो समाज देखील निरोगी असला पाहिजे. तरच आपण आरोग्यपूर्ण जीवन, निरोगी जीवन आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, आजपासून करीब जवळजवळ 30 वर्षापूर्वी एकदा बोस्टनच्या कॉन्फरन्समध्ये मी गेलो होतो. या WHO कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये आरोग्याची व्याख्या करताना एक जर्मन सायंटिस्ट, एक डॉक्टर वरती स्टेजवर आले आणि त्यांनी एक मुद्दा मोठा मांडला की जो भारतीय संस्कृतीची ओळख करून देणार होता. त्यात ते म्हणाले की माणसाचं शारीरिक आरोग्य महत्वाचं नाही, माणसाचं मानसिक आरोग्य महत्वाचं नाही, माणसाचं सामाजिक आरोग्य महत्वाचं नाही, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं माणसाचं आरोग्य आहे ते म्हणजे स्पिरिच्युअल हेल्थ, आध्यात्मिक आरोग्य. आणि त्यांनी हा मुद्दा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने लोकांसमोर ठेवला आणि त्यांनी सांगितलं की जर तुमचं आध्यात्मिक आरोग्य, स्पिरिच्युअल हेल्थ जर चांगली असेल तर तुमचं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं राहू शकेल. आणि म्हणूनच मी आरोग्याची व्याख्या करताना मी म्हणतो की जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ आहे आणि जो स्वमध्ये स्थित नाही तो अस्वस्थ आहे. याचा अर्थ असा की आपल्याला जर स्वस्थ राहायचं असेल तर आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते लक्ष देणं का गरजेचं आहे, कारण पहिला सुख निरोगी काया. ती निरोगी काया असल्याशिवाय आपल्याला सुखाची अनुभूती येऊ शकत नाही, आनंदाची अनुभूती येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपलं शरीर हे स्वस्थ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग हे शरीर आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे याविषयीचं अत्यंत प्रगाढ ज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आचार्यांनी, ऋषीमुनींनी फार मोठ्या प्रमाणात याच्याबद्दल रिसर्च केला आहे आणि ते रिसर्च करून लोकांसमोर ठेवलं आहे. हे ऋषीमुनी मोठं रिसर्च होते, ते मोठे सायंटिस्ट होते, यात कवडीची शंका नाही.
कारण त्यांनी रिसर्च केलं, ते बाहेरच्या प्रयोगशाळेत केलं नाही. त्यांनी हे स्वतःवर सगळे प्रयोग केले आणि मग माणसासाठी योग्य आहार काय, माणसाने कोणत्या ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे, कोणत्या सीझनमध्ये काय खाल्लं पाहिजे, कफ, वात आणि पित्त हे शरीर आरोग्य खराब होणारी जी कारणं आहेत ते संतुलित ठेवण्यासाठी काय आहार घ्यायला पाहिजे, याविषयीचं अत्यंत वैज्ञानिक विश्लेषण त्यांनी जगाच्या समोर ठेवलंय. आणि आज देखील मी ॲलोपॅथीचा डॉक्टर जरूर आहे, पण आमच्या ॲलोपॅथीमध्ये देखील या सगळ्या गोष्टीचा आता समग्र विचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि आहार म्हणजे केवळ पाणी, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे नाही, याच्या व्यतिरिक्त देखील आहाराबद्दलच्या अनेक गोष्टीचा अत्यंत चांगला विचार आपण करणं गरजेचं आहे. मग आपलं आरोग्य हे चांगलं ठेवायचं असेल, तब्येत चांगली ठेवायची असेल, तर आपण तब्येत चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? महत्वाच्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. जर तुमचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर तुम्ही आहार, विहार, विचार आणि आचार या चारही गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे. याचा अर्थ तुमचा आहार कसा आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुमचं आचार कसं आहे आणि तुमचा विहार म्हणजे व्यायाम किती घेता, या चारही गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नुसतं मी योग्य आहार घेतला आणि शरीर बळकट झालं म्हणजे सगळं काही झालं असं मी मानत नाही, आणि डॉक्टर नात्याने देखील मी मानत नाही. ही गोष्ट मी सांगतो म्हणून नाही. अर्जुनाला श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये उपदेश देताना ही गोष्ट अत्यंत वेगळ्या प्रकारे सांगितली. 6व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की युक्त आहार विहारस्य युक्तः कर्मस्य चेष्टसु युक्तः स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. याचा अर्थ असा आहे की जो माणूस योग्य आहार घेतो, जो माणूस योग्य विहार करतो आणि जो माणूस कायम जागृत असतो, अशा माणसाला दुःख कधी स्पर्श करत नाही. याचा अर्थ तो रोगी होऊ शकत नाही, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या. आणि म्हणूनच आपण आहाराबद्दल समग्र विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. हा विचार लहानपणी पण करायला पाहिजे, तरुणांनी पण करायला पाहिजे आणि वयाची 40शी उलटल्यानंतर माणसाने देखील अत्यंत योग्य पद्धतीने करायला पाहिजे. आता शेवटी आपण आहार कशासाठी घेतो? आपल्या शरीरात 60,000 करोड एवढ्या पेशी आहेत. या पेशींचा समूह म्हणजे आपलं शरीर आहे आणि प्रत्येक पेशीला अन्न लागतं, प्रत्येक पेशीला कॅलरीज लागतात, प्रत्येक पेशीला प्रोटीन लागतं, प्रत्येक पेशीला कार्बोहायड्रेट्स लागतात, प्रत्येक पेशीला पाणी लागतं, प्रत्येक पेशीला प्रथिनं लागतात, हे सगळे फॅट्स लागतं, मिनरल्स लागतात म्हणजे खनिज द्रव्य लागतात आणि विटॅमिन्स पण लागतात. आणि हे सगळं योग्य पद्धतीने आपण आहारातून त्यांना जर दिलं तर हे शरीररूपी इंजिन अत्यंत चांगलं काम करतं, असा माझा स्वानुभव आहे. आता माझं वय जवळजवळ 77 वर्षाचं आहे, पण योग्य आहार, विहार आणि योग्य विचार आणि आचार याची सुसंगती जीवनात ठेवल्यामुळे या वयात 77व्या वर्षी देखील मी 10-15 किलोमीटर आरामात पायी चालू शकतो. याचं कारण असं की तुमचं शरीर आणि मनाने तुम्ही जर निरोगी असला तर शरीरात सगळं काही शक्य आहे. आणि म्हणूनच मला आपल्याला सांगायचं आहे, आपल्या आहाराबद्दलचं आज आपण थोडंसं विचारण जास्त खोलामध्ये चर्चा करू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की शरीररूपी इंजिन आपल्याला व्यवस्थित ठेवायचं तर आहाररूपी इंधन आपण व्यवस्थित दिलं पाहिजे. आता हे इंधन किती वेळा द्यायचं, कसं द्यायचं, हे प्रत्येकाच्या शरीरावर, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर, तो शारीरिक काम करतो का तो मानसिक जास्त काम करतो, त्याचं वय किती आहे, तो तरुण आहे का तो मुलगा आहे, याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. उदाहरणार्थ लहान मुलांचं वयामध्ये त्यांना जास्त कॅलरीची गरज असते, जास्त प्रथिनांची गरज असते, जास्त कार्बोहायड्रेटची गरज असते, जास्त व्हिटॅमिनची गरज असते, कारण त्यांच्या पेशी ह्या वाढत असतात, ग्रो होत असतात, त्यांची हाडं वाढत असतात, त्यांची उंची वाढत असते, त्यांचं शरीर बदलत असतं आणि म्हणून त्यांची गरज ही इतरांपेक्षा जास्त असते. मग हीच गोष्ट 40शी नंतर काय होते? 40शी नंतर आपल्या शरीरात नवीन पेशी निर्माण होण्याची क्रिया कमी होते, आपल्याला अन्नाची गरज कमी होते, कॅलरीज आपल्याला कमी लागतात आणि प्रथिनं आणि व्हिटॅमिन्स यांची गरज देखील आपल्याला त्या प्रमाणात कमी होते. उदाहरणार्थ बायकांना जेव्हा त्या प्रेग्नंट असतात, जेव्हा त्यांना दिवस गेलेले असतात, त्यांच्या गर्भात बेबी असतं, त्यावेळी त्यांच्या गरजा देखील अत्यंत वेगळ्या असतात. म्हणून या गरजाप्रमाणे आपण आहार घेणं योग्य आहे आणि ते योग्य आहार जर घेतला तर आपलं शरीर व्यवस्थित काम करू शकतं. आणि आहाराबद्दलचं आणखीन व्यवस्थित जागरण आपण पुढच्या आपल्या चर्चासत्रात करू. तोपर्यंत इथेच आपल्याला सगळ्यांना नमस्कार. आत्ताच आपण डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी सादर केलेला 60 नंतरचा शाकाहार या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकलात. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ.
अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर. श्रीधर आणि आलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी. अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.